Hello students. Once again I welcome you all for the e-learning platform by the Department of Automobile Engineering. In last lecture we started with the second unit, that is the insurance proposal form and policy form. And in last lecture we gone through the proposal form. What do you mean by proposal form? What are the types of proposal form? What are the points covered in the proposal form? So in today's lecture also we'll see this point again. So insurance document. What are the insurance documents are there? The insurance documents are the proposal form, cover note, policy document and renewal notice. These are the important policy or insurance documents. प्रपोजल फॉर्म मीन्स व्हॉट? प्रपोजल फॉर्म म्हणजे काय की जेव्हा तुम्ही इन्शुरन्स तुमच्या एखाद्या गोष्टीचा करायचा आहे त्यासाठी तुम्ही जी फॉर्म भरताय, समजा तुमच्या गाडीचा इन्शुरन्स करायचा, तुम्ही पूर्ण गाडीची इन्फॉर्मेशन वगैरे भरताय, हेल्थ इन्शुरन्स करायचा, तुमची हेल्थ इन्फॉर्मेशन पूर्ण भरताय, तर तो म्हणजे प्रपोजल फॉर्म. कॉलेजमध्ये एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं, कॉलेजचं ऍडमिशन घेताना तुम्ही काय करताय, तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन, तुमचं नाव, गाव, पत्ता, ऍड्रेस सगळं तुमची इन्फॉर्मेशन भरताय, तुमचे स्कूलचे मार्क्स भरताय, 10वीचे, हे कॉलेजचं ऍडमिशन भरताय, तो तुमचा प्रपोजल फॉर्म झाला की तुम्हाला पुढे ऍडमिशन मिळणार का नाही. तसं इन्शुरन्सचा प्रपोजल फॉर्म म्हणजे काय की तुम्हाला इन्शुरन्स मिळणार का नाही हे सगळे ह्या प्रपोजल फॉर्मवर ठरत आहे. त्यामुळे हा केअरफुली भरायचा. कव्हर नोट हे एक शॉर्ट टर्म सर्टिफिकेट आहे, आता सध्या नाही आहे, पण आधीच्या काळामध्ये काय होतं की प्रपोजल फॉर्म भरल्यानंतर जर तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसी मिळाली तर पॉलिसी डॉक्युमेंट तयार व्हायला जवळपास 15 दिवस, महिना जायचा. तर तोपर्यंत तुम्हाला कव्हर नोट मिळायची. कव्हर नोट एक 1 पेज सर्टिफिकेट असायचं ज्यामध्ये तुम्हाला फक्त क्लिअरली नोट असायची की तुम्ही किंवा तुमचा जो पर्टिक्युलर तुम्हाला इन्शुरन्स करायचा आहे तो इन्शुअर्ड आहे. तर त्यासाठी एक कव्हर नोट होतं, पण ह्या डॉक्युमेंटमुळे भरपूर फ्रॉड व्हायला लागले, त्यामुळे कव्हर नोट सध्या बंद केलेलं आहे. पॉलिसी डॉक्युमेंट्स आहेत, म्हणजे पॉलिसी फॉर्म आला तुमचा आणि रिन्युअल नोटीस, जेव्हा पॉलिसी एक्सपायर होते तेव्हाची रिन्युअल नोटीस. रिन्युअल नोटीस आपल्याला नेक्स्ट चॅप्टर मध्ये बघायचं आहे. तर पॉलिसी फॉर्म और प्रपोजल फॉर्म म्हणजे काय? द प्रपोजल फॉर्म इज अन ऍप्लिकेशन फॉर इन्शुरन्स कव्हर अँड डिझाइन टू इनलिस्ट ऑल मटेरियल information about the risk proposed for insurance. The nature of question varied according to the class of the insurance. म्हणजे काय काय तुम्हाला कव्हर करायचं आहे ते सगळी इन्फॉर्मेशन या प्रपोजल फॉर्म मध्ये कव्हर होणार आहे. आणि नेचर ऑफ क्वेश्चन हे व्हेरी आहे. म्हणजे हेल्थ इन्शुरन्स केलं तर तुमच्या पर्सनल किंवा तुमच्या बॉडी रिलेटेड किंवा तुमच्या हेल्थ रिलेटेड सगळे क्वेश्चन असणार आहेत. म्हणजे तुमचा बीपी आहे का, शुगर आहे का, वेट किती आहे, हाईट किती, हे सगळे असणार आहेत. पण व्हेकल डिटेल्स असतील किंवा व्हेकल इन्शुरन्स मध्ये काय असणार आहे तर तुमच्या गाडीच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमची गाडी कुठलं पासिंग कुठलं आहे, तुम्ही गाडी कुठलं मेक आहे, सीसी किती आहे, इंजिन नंबर काय, हे सगळे इन्फॉर्मेशन त्यामध्ये येणार. त्यानंतर हे रेग्युलर बाकीच्या रिलेटेड झालं. तर आपल्याला एक यामध्ये कळून जाईल तुम्हाला. Proposal form. In every contract, offer and acceptance are important part of an insurance contract. जे ऑफर केली, आता मी समजा इन्शुरर आहे, मी इन्शुरन्स पॉलिसी ऑफर केली एखाद्याला आणि त्यानं ते ऍक्सेप्ट केली, तर हे दोघांमधलं कॉन्ट्रॅक्ट महत्वाचं आहे. हे कशावर ठरणार आहे आणि कुठल्या बेसवर असणार, पहिला असणार आहे त्यामध्ये प्रपोजल फॉर्म. या प्रपोजल फॉर्मवर सगळं डिपेंड असणार. तुम्ही प्रपोजल फॉर्म जर प्रॉपर भरला तर तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसी मिळणार. In insurance, the proposal form is an offer or application made to the insurance company for purpose of insurance cover. जसं सांगितलं की प्रपोजल फॉर्म कोण भरणार आहे तर तुम्ही स्वतः भरणार आहे. आणि हे नेहमी लक्षात ठेवा, एजंटकडनं भरून घ्यायचं नाही, तुम्ही स्वतः फॉर्म भरायचा. का तर त्यामध्ये काय काय ट्रूथ अँड फॉल्स किंवा हिडन बाबी ज्या असतील त्या तुम्हाला माहित पाहिजे. त्यासाठी हा प्रपोजल फॉर्म तुम्ही स्वतः भरायचा, नेहमी लक्षात ठेवायचा. The applicant or prospect is required to complete the printed proposal form supplied by the insurance. आता ह्या 2-3 आता डॉक्युमेंट कमी करण्यासाठी तुम्हाला लिंक दिली जाईल कंपनीकडनं. लिंक मध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन, गुगल फॉर्म दिला जाईल, त्यावर तुम्हाला इन्फॉर्मेशन भरायची आहे. हा सुद्धा प्रपोजल फॉर्म असू शकतोय किंवा तुम्हाला एक प्रिंटेड फॉर्म दिला जाईल, त्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन भरायची. हे डिपेंड आहे, कंपनी टू कंपनी हे चेंज होत आहेत. म्हणजे आजकाल पेपरलेस काम करायचं असेल तर तुम्हाला गुगल फॉर्म किंवा दुसऱ्या
कंपनीची लिंक प्रोव्हाइड केली जाईल. त्या लिंकवर क्लिक केले की तुम्ही तुमचे डिटेल्स भरणार आहे, गाडीचे डिटेल्स भरणार आहे. हा झाला तुमचा प्रपोजल फॉर्म. किंवा तुम्हाला प्रिंटेड स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला एखादी फॉर्म मिळू शकतो, तुम्हाला तो बाय हँड बाय पेन तुम्हाला तो भरायचा आहे. The proposal form are designed in such manner the questions framed as to enlist the material facts. म्हणजे काय, आता गाडी आहे तर गाडीवर रिलेटेड सगळे क्वेश्चन असतात. काय काय क्वेश्चन असतात आपण आपल्याला प्रपोजल फॉर्मचे आपल्याकडे एक फॉर्मॅट आहे त्यामध्ये आपण बघतोय. द क्वेश्चन्स मे व्हॅरी अकॉर्डिंग टू क्लास. जसं मगाशी बघितलं होतं की क्लास नुसार चेंज होणार आहे. त्यानंतर अ ब्रीफ डिस्क्रिप्शन ऑफ द इन्शुरन्स कव्हर अँड इट्स बेनिफिट्स इज युजली गिवन ऑन द रिव्हर्स ऑफ द प्रपोजल फॉर्म. त्या प्रपोजल फॉर्मच्या बॅक साइडला सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली असेल, काय काय बेनिफिट्स आहेत काय नाही आहेत सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाईल. इन सम क्लासेस द ऑफ इन्शुरन्स सच एज मरीन कार्गो इन्शुरन्स प्रपोजल फॉर्म आर नॉट यूज्ड अँड ओनली अ क्वेश्चनरीज आर रिक्वायर्ड टू बी कंप्लीट अँड सबमिट द इन्शुरन्स कंपनी. म्हणजे मरीन इन्शुरन्स मध्ये हा प्रपोजल फॉर्म नसणार आहे. तर तुम्हाला फक्त क्वेश्चनरीज दिल्या जातील, त्या क्वेश्चनरीज तुम्हाला फिल करायच्या आणि भरून द्यायचे. The use of proposal form is compulsory in the case of accident insurance, health insurance and other simple risks, and they incorporate the declaration from the proposal declaring the facts stated in the proposal form are true and nothing material has been calculated to the बेस्ट ऑफ हिज नॉलेज. म्हणजे हे तुम्हाला एक इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे, ही तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे, हे तुमच्या नॉलेज नुसार आहे, हे तुम्हाला प्रॉपर भरायचं आहे प्रपोजल फॉर्म. आणि प्रपोजल फॉर्म जर तुम्ही चुकीचा भरला तर तुमचे पॉलिसी फॉर्म जी आहे ती सुद्धा त्यानुसार चुकीची येणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रपोजल फॉर्म जो भरायचा आहे तो प्रॉपर भरायचा आहे, गाडीची इन्फॉर्मेशन तुम्हाला पूर्ण भरायची आहे. मग त्यामध्ये काय काय येते, सम क्वेश्चन्स कॉमन टू ऑल द प्रपोजल फॉर्म. काय काय आहेत, तर प्रपोजल नेम इन फुल. म्हणजे आता मी प्रपोजर आहे तर माझं पूर्ण नाव सौरभ बाबासाहेब शिंदे. प्रपोजर्स ऍड्रेस, माझा पूर्ण ऍड्रेस भरायचा आहे. प्रपोजर्स प्रोफेशन, ऑक्युपेशन अँड बिझनेस. त्याचं प्रोफेशन काय आहे तर मी लेक्चरर आहे, ऑक्युपेशन मी प्रोफेसर आहे, बिझनेस असेल तर मी बिझनेसची इन्फॉर्मेशन देणार आहे. प्रिव्हियस अँड प्रेझेंट इन्शुरन्स, तर आधीच्या समजा माझा बजाज आहे तर त्याची इन्फॉर्मेशन द्यायची आहे, त्याचा पॉलिसी नंबर वगैरे द्यायचे. आता माझा समजा आयसीआयसीआय मी करतोय, प्रपोजल फॉर्म जो आहे तो आयसीआयसीआयचा भरावा, तर आधीचा कुठला होता माझा तर बजाजचा होता, तर बजाजची इन्फॉर्मेशन मला द्यायची आहे. त्यानंतर क्लेम एक्सपिरियन्स, द प्रपोजल इज टू इन्क्लोज ऑल डिटेल्स ऑफ लॉसेस वेदर इन्शुर्ड ऑर नॉट. आधीचे काय असतील तर ती इन्फॉर्मेशन सुद्धा द्यायची आहे. आधी जर काय ऍक्सिडेंट झाला असेल काय असेल तर ती इन्फॉर्मेशन सुद्धा आपल्याला शेअर करायची आहे. सम अश्युर्ड, धिस इज द मॅक्सिमम लायबिलिटी ऑफ द इन्शुरर अंडर द पॉलिसी. तुम्हाला मॅक्सिमम किती पॉलिसी तुम्हाला मिळू शकते हे तुम्हाला सम अश्युर्ड मध्ये कळतंय. तर आपण प्रपोजल फॉर्म बघूया आपण कसा असतोय. हा प्रपोजल फॉर्म आपण लास्ट लेक्चरला सुद्धा बघितला होता. तर हा इको टोकियो कंपनीचा प्रपोजल फॉर्म आहे, प्रायव्हेट कार अँड टू व्हीलर. डिअर कस्टमर, थँक फॉर द अप्लाइंग. हे त्यांची कंपनीची तुम्हाला एक ब्रीफली तुम्हाला वेलकम केलेलं आहे. थँक्स फॉर अप्लाइंग टू द ITGI ऑटो प्रोटेक्टर टू हेल्प अस प्रोसेस युअर पॉलिसी क्विकली. प्लीज फिल द फॉर्म कम्प्लिटली. पूर्ण फॉर्म कम्प्लिटली भरा असं तुम्हाला ते सांगतात. त्यानंतर सुरुवातीला जसं मगाशी बघितलं होतं ITGI म्हणजे काय, इको टोकियो जनरल इन्शुरन्स. आता पहिल्यांदा काय आहे, इन्शुरन्स इन्शुअर्ड डिटेल्स. इन्शुअर्ड डिटेल्स म्हणजे काय तर माझी माहिती, माझं नाव असेल पूर्ण, माझा ऍड्रेस आहे, करंट ऍड्रेस म्हणजे माझा पूर्ण ऍड्रेस यामध्ये तुम्हाला भरायचा आहे. सिटी, स्टेट ही सगळी पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे. पूर्ण ऍड्रेस प्रॉपर, म्हणजे जेणेकरून त्यांनी जर पॉलिसी डिटेल्स तुम्हाला जर पाठवले तर ते पॉलिसी डिटेल्स तुम्हाला कुरिअरने येऊ शकतील. त्या उद्देशाने तुम्हाला डिटेल्स सगळे पूर्ण भरायचे आहेत. पिनकोड, मोबाईल नंबर, वेदर द व्हेकल इज नॉर्मली केप्ट अँड यूज इन द सेम ऍज दॅट ऑफ द अबव. म्हणजे ह्या ऍड्रेसवर वापरली जाते का दुसऱ्या ऍड्रेसवर असेल तर नसेल तर खाली दुसरा ऍड्रेस भरायचा. म्हणजे मी गाडी पासिंग कोल्हापूरला केलेली आहे आणि मी जॉबला पुण्याला आहे तर त्या केसमध्ये नो म्हणायचं आणि पुण्याचा ऍड्रेस सुद्धा इथं भरायचा आहे. सिटी टू सिटी, लोकेशन टू लोकेशन इन्शुरन्सची प्रीमियमची जी अमाऊंट आहे ती थोडी चेंज होते. इफ द व्हेकल प्रपोज फॉर इन्शुरन्स अंडर द हायर
लीज ॲग्रीमेंट अँड हायपोथिकेशन. म्हणजे तुमची गाडी जी आहे तुम्ही भाड्याने रेंटवर देता असाल तर येस म्हणायचं. इफ येस गिव्ह द नेम अँड ऍड्रेस ऑफ द इन्स्टिट्यूट. म्हणजे तुम्ही कंटिन्युअस कुठल्या कंपनीला लावलेले आहे किंवा कंटिन्युअस तुम्ही कुठल्या इन्स्टिट्यूटला लावलेले आहे तर त्याची इन्फॉर्मेशन इथं भरायची. टाइप ऑफ पॉलिसी, लायबिलिटी पॉलिसी म्हणजे तुम्हाला फक्त लायबिलिटी घ्यायची आहे. पॅकेज पॉलिसीमध्ये फुल ओडी प्लस टीपी म्हणजे पूर्ण गाडीचं कव्हर घ्यायचं आहे प्लस थर्ड पार्टी घ्यायचा आहे का तुम्हाला थेफ्ट प्लस थर्ड पार्टी घ्यायचा आहे का फायर प्लस थर्ड पार्टी घ्यायचा आहे का फायर प्लस थेफ्ट प्लस थर्ड पार्टी. म्हणजे पहिली फुल ओडी मध्ये हे सगळंच कव्हर होत आहे किंवा हे तुम्हाला 3 ऑप्शन तुम्हाला टिक मार्क करायचे आहेत. त्यानंतर व्हेकल डिटेल्स तुम्हाला इथे भरायचे आहेत. रजिस्ट्रेशन नंबर, इयर ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, मेक हे सगळं तुमच्या आरसी वर असेल. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जे आहे गाडीचं त्यावर सगळं असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल रजिस्ट्रेशन नंबर माझ्या गाडीचा MS09 DD 8999 आहे. इयर ऑफ मॅन्युफॅक्चरिंग 2013 असेल. मेक रॉयल एनफील्ड, मॉडेल क्लासिक 350 ब्लॅक 350cc, सीट दोघांसाठीचा इंजिन नंबर आणि चॅसिस नंबर. हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे. इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू IDV ही आपण पण देऊ शकतो की म्हणजे आपण पण सांगू शकतो की आम्हाला एवढी द्या किंवा ही कॅल्क्युलेट केली जाते. कशी कॅल्क्युलेट केली जाते तुम्हाला मी दाखवीनच. तर IDV आहे. हे डिपेंड्स कशावर आहे तर त्यामध्ये इलेक्ट्रिकल पार्ट काय आहेत, इलेक्ट्रिकल ऍक्सेसरीज किती आहेत, साईड कार तुम्हाला आहे का, शोले पिक्चर मध्ये जशी बसवलेली आहे साईड कार तशी साईड कार एक्स्ट्रा बसवलेली आहे का, LPG किंवा CNG किट बसवलेली आहे का, ह्या सगळ्यावर गाडीची IDV म्हणजे इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू ही ठरते. आणि ही का महत्वाची आहे तर समजा गाडी टोटल लॉस झाला, गाडी समजा 1 लाखाची गाडी आहे आणि तुम्हाला IDV मिळाली समजा 80,000 मिळाली पहिल्या वर्षी आणि IDV 80,000 मिळाल्यानंतर समजा गाडीचा मोठा ऍक्सिडेंट झाला आणि गाडीचा येणारा जो खर्च आहे रिपेअरचा समजा तो 80,000 82,000 एवढा होत असेल तर इन्शुरन्स कंपनी काय करते की तेवढी तो रिपेअर करून घेत नाही. गाडी टोटल लॉस करायची, स्क्रॅप करायची आणि स्क्रॅपचे पैसे इन्शुरन्स कंपनी स्वतःला घेणार आणि तुम्हाला IDV जेवढी ठरली 80,000 IDV ठरले तर 80,000 रुपये तुम्हाला देणार आणि क्लेम तो सेटल करणार. त्यामुळे IDV ही महत्वाची आहे. गाडी चोरीला गेल्यानंतर सुद्धा जर मिळालीच नाही ठराविक पिरियड मध्ये तर तुम्हाला इन्शुरन्स कंपनी काय करते तर IDV एवढी व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला देते आणि क्लेम तो सेटल होते. त्यामुळे IDV ही महत्वाची आहे. IDV कमी म्हणजे पॉलिसीचं प्रीमियम कमी होतंय म्हणून IDV कमी करा असं करायचं नाही. तर ती एक नॉमिनल स्टँडर्ड नुसार तेवढीच ठेवायची जेणेकरून टोटल लॉसच्या वेळी किंवा गाडी चोरीला गेली तर तुम्हाला तुमचा तेवढा लॉस कमी होईल. त्यानंतर ऍडिशनल इन्फॉर्मेशन काय, वेअर द व्हेकल इज पार्क म्हणजे तुमचं कवर्ड पार्किंग आहे का, तुम्ही रस्त्यावर लावताय का तुम्ही कॉमन पार्किंग मध्ये लावताय यावर सुद्धा पॉलिसीचे प्रीमियम ठरतोय. जर तुम्ही बाहेर लावत असाल रस्त्यावर तर त्याचा रिस्क जास्त आहे, तुमचं स्वतःचं पार्किंग असेल तर त्याचा रिस्क कमी आहे. यावर सुद्धा पॉलिसीचं प्रीमियम ठरतंय. आर यू एंटायटल्ड टू नो क्लेम बोनस. नो क्लेम बोनस म्हणजे काय, मागच्या पॉलिसीवर जर क्लेम असेल तर यावेळी तुम्हाला नो क्लेम बोनस मिळत नाही आणि मागच्या पॉलिसीवर जर क्लेम नसेल तर तुम्हाला नो क्लेम बोनस मिळतोय. त्याचा एक स्टँडर्ड चार्ट आहे तो सुद्धा आपल्याला पॉलिसी फॉर्मच्या वेळी बघायचा आहे. तर त्यानुसार काय होतंय की नवीन जेव्हा पॉलिसी तुम्ही तयार करताय तर त्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, थोडंसं एक ऍडव्हान्टेज मिळणार आहे किंवा थोडासा प्रीमियम मध्ये कन्सेशन किंवा डिस्काउंट मिळणार आहे. तर ते तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. इज द व्हेकल फिटेड विथ द अँटीथेफ्ट डिव्हाइस, येस ऑर नो. अँटीथेफ्ट डिव्हाइस आहे का त्यामध्ये, म्हणजे सिक्युरिटी सेंट्रल लॉकिंग वर आहे का, येस ऑर नो म्हणायचं आहे. डू यू विश टू इन्क्लूड पर्सनल ऍक्सिडेंट कव्हर फॉर द नेम्ड पर्सन. तुम्हाला पर्सनल ऍक्सिडेंट कव्हर तुम्हाला पाहिजे आहे का, येस ऑर नो. तुम्हाला पाहिजे असेल येस म्हणा, त्यावर त्याची सुद्धा एक्स्ट्रा प्रीमियम तुम्हाला भरावं लागणार आहे. त्यानंतर हे नॉमिनीज ते डिटेल्स भरायचे आहेत, म्हणजे वडिलांचं असेल, मिसेसचं असेल, लहान मुलांचे असेल ते नॉमिनीज भरायचे आहेत. त्यानंतर नॉमिनीज किती पर्सेंटेज तुम्हाला द्यायचं आहे, 50%, 10%, 100% ते तुम्हाला इथं डिटेल्स भरायचे आहेत. डू यू विश टू कव्हर PA कव्हर फॉर अननेम्ड पर्सन्स, हायर पिलियन पॅसेंजर्स फॉर 2 व्हीलर. म्हणजे समजा माझी बुलेट आहे, त्या बुलेटमध्ये जर मागं माझ्यावर कोणतरी वेगळं येत असेल, थर्ड पर्सन येत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा कव्हर मला पाहिजे का, येस म्हणलं तर तुम्हाला तेवढा प्रीमियम थोडा एक्स्ट्रा बसेल, नो म्हणलं तर तो प्रीमियम तुम्हाला बसणार नाही. त्यामुळे प्रपोजल फॉर्म भरताना विचार करून भरायचा आहे. नाहीतर मी काय सगळे येस करत गेलो तर येस करत गेलो की तेवढा प्रीमियम मला जास्त बसणार आहे, कारण की काय मी इथं पर्सनल ऍक्सिडेंट थर्ड पर्सन साठी घ्यायला लागलोय त्यामुळं प्रीमियम मला इथं जास्त बसतोय. त्यामुळे तुम्हाला घेताना काय करायचं आहे की हे प्रॉपर केअरफुली रीड करायचं आहे, येस नो ते बघायचं आहे, त्यावर तुम्हाला प्रीमियम बसणार आहे. इफ यस गिव्ह द नंबर ऑफ द पर्सन. तुम्हाला किती पर्सन साठी पाहिजे, 1 पाहिजे 2 पाहिजे ते तुम्हाला इन्फॉर्मेशन भरायची. आता माझी सिंगल बुलेट आहे तर सिंगल पर्सन साठी घेणार. समजा मी 4 व्हीलर आर्टिगा साठी घेत असेल तर मी प्लस 6 पर्सन तर 6 पर्सन साठी मी घेणार. हे त्यानुसार प्रीमियम त्याचा वाढत जाणार आहे.
डू यू विश टू कव्हर लिगल लायबिलिटी, लायबिलिटी मध्ये ड्रायव्हर एम्प्लॉई ह्यांची कव्हर करायची आहे का, येस और नो. डू यू विश टू ऑप्ट फॉर हायर डिडक्टेबल ओव्हर ऍड ऑन कव्हर, ऍड ऑन कव्हर कंपल्सरी डिडक्टेबल तुमचा 100 असेल टू व्हीलर आणि फोर व्हीलर साठी समजा 500 असेल, तर एक्स्ट्रा जर तुम्हाला कव्हर पाहिजे असेल तर तिथं डिडक्टेबल वाढत आहे. म्हणजे कंपल्सरी म्हणजे प्रीमियम समजा डिडक्टेबल म्हणजे काय असते, कंपल्सरी डिडक्शन म्हणजे काय असते, मी जेव्हा क्लेम करणार आहे गाडीचा ऍक्सिडेंट होतो तेव्हा क्लेम करणार आहे तेव्हा 100 रुपीज का होईना माझ्या खिशातून मला पे करायचे टू व्हीलर साठी आणि फोर व्हीलर साठी 500 रुपये का होईना मला खिशातून मला पे करायचेच आहेत. तर हे म्हणतात कंपल्सरी डिडक्टेबल. म्हणजे समजा 10,000चा क्लेम झाला आणि ड्रायव्हर पॉलिसी म्हणजे फुल पॉलिसी आहे तुमची, तर 100 रुपये तुम्हाला भरायचे, उरलेले 9,900 रुपये कंपनी भरणार. आणि फोर व्हीलर साठी तुम्हाला 9,500 भरायचे, 500 रुपये तुम्हाला 9,500 तुम्हाला कंपनी पे करणार आणि 500 रुपये तुम्हाला खिशातून पे करायचे. दिस इज द कंपल्सरी डिडक्टेबल. आर यू अ मेंबर ऑफ ऑटोमोबाईल असोसिएशन, ARA असेल, SCA असेल, तुम्ही मेंबर आहे हे सुद्धा तुम्हाला मेन्शन करायचं आहे. जनरल इन्फॉर्मेशन, इज द व्हेकल यूज फॉर ड्रायव्हिंग ट्युशन, ड्रायव्हिंग ट्युशन साठी वापरताय, येस और नो. येस असेल तर तुम्हाला प्रीमियम जास्त बसणार का, तर ड्रायव्हिंग ट्युशनला काय होतात तर नवीन शिकणारे मेंबर असतात त्यामुळे ते ऍक्सिडेंटचे चान्स किंवा कुठे घासण्याचे चान्स जास्त असतात, तर ती पण इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे. इज द कव्हर टू बी एक्सपेक्टेड टू द जिओग्राफिकल एरिया ऑफ द फॉलोइंग कंट्रीज, ह्यामधल्या कुठल्याही ठिकाणी वापरणार आहात का, येस असेल तर येस और नो असेल तर नो, नसेल तर नो. इज द यूज ऑफ द व्हेकल लिमिटेड टू ओन प्रिमायसेस, म्हणजे कोल्हापूरसाठीच आहे का बाहेर पण जाणार आहे, त्यावर तुम्हाला प्रीमियम म्हणजे कंटिन्युअसली हायवे जर गाडी असेल तर तुम्हाला येस म्हणायचं आहे, तुम्ही सिटी लेवलला असाल तर नो म्हणायचं आहे. डज द व्हेकल बिलॉंग टू फॉरेन एम्बेसी और कन्सल्टंट, कोणाची आहे का त्यानुसार नो. इज द व्हेकल डिझाइन फॉर यूज ऑफ ब्लाइंड, हँडिकॅप, मेंटली चेंज पर्सन अँड ड्युली इंडोर्स्ड बाय RTA किंवा RTO जे असेल तर त्यासाठी ब्लाइंड पर्सन वापरणार आहे का, हँडिकॅप पर्सन वापरणार आहे, त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे. इज द व्हेकल फिटेड विथ द ग्लास टँक विथ अ फायबर ग्लास टँक, ती सुद्धा इन्फॉर्मेशन भरायची आहे तुम्हाला. त्यामुळे हे प्रॉपर प्रपोजल फॉर्म तुम्ही काय करता, एजंटला सगळी इन्फॉर्मेशन तुमचं तू भर, मी नुसतं सही करतो, हे चुकीचं आहे. त्यामुळे प्रपोजल फॉर्म तुम्ही प्रॉपर वाचत जावा. तुम्हाला नंतर कळत नाही की मला प्रीमियम एक्स्ट्रा का बसलेला आहे, दुसऱ्या पॉलिसीमध्ये प्रीमियम कमी बसतोय, मला ह्या का बसलाय, तर तुम्ही हा प्रपोजल फॉर्म तुम्ही चांगला व्यवस्थित वाचलेला नसताय. त्यामुळे कुठलीही पॉलिसी करताना प्रपोजल फॉर्म हा नेहमी व्यवस्थित वाचायचा. नेम अँड ऍड्रेस ऑफ द प्रिव्हियस इन्शुरन्स, आधीचा इन्शुरन्स कुठला आहे त्याची इन्फॉर्मेशन भरायची आहे, पॉलिसी नंबर, पिरियड ऑफ इन्शुरन्स कधी संपला, हे सगळे इन्फॉर्मेशन भरायचं आहे. प्लीज गिव्ह डिटेल्स ऑफ द क्लेम ड्युरिंग द प्रिडिंग 3 years, आधीचे जर काही क्लेम असतील तर क्लेमची इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्यामध्ये भरायची आहे. हॅज द इन्शुरन्स कंपनी इयर डिक्लाइन युअर प्रपोजल, कुठल्या इन्शुरन्स कंपनीनं डिक्लाइन केलाय का, कॅन्सल केलाय का, त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे. डिक्लाइन केला असेल तर का डिक्लाइन केला, म्हणजे तुम्हाला इन्शुरन्स द्यायचा नाही असं, सॉरी प्रपोजल तुम्हाला इन्शुरन्स द्यायचा नाही असं कंपनीनं सांगितलंय, का केलेलं आहे त्याचे रिझन्स तुम्हाला इथे लिहायचे आहे. डिटेल्स ऑफ द ड्रायव्हर, कोण ड्रायव्हिंग करणार आहे त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन, मी स्वतः आहे तर माझी सगळी इन्फॉर्मेशन इथे तुम्ही भरायची आहे. प्लीज गिव्ह अँड एनी अदर इन्फॉर्मेशन दॅट मे बी रिलेव्हंट, तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन कुठली द्यायची असेल तर तुम्ही तर देऊ शकता. तर हा झाला पूर्ण प्रपोजल फॉर्म. ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला स्वतः भरायची आहे आणि खरी भरायची आहे. खरी का भरायची आहे तर तुम्ही इथे डिक्लेरेशन देताय की आय आर वी हिअर बाय डिक्लेअर दॅट द स्टेटमेंट मेड बाय मी or us in the proposal form is true and complete to the best of my or our belief, and I and we hereby agree that this declaration shall form the basis of contract between me and or us and the IPCO Tokyo General Insurance. म्हणजे काय म्हणलंय की जी ते इन्फॉर्मेशन पूर्ण भरलेली आहे, मी जी दिलेली आहे ती खरी आहे आणि ती माझ्यात आणि इपको टोकियो जनरल इन्शुरन्सच्या कॉन्ट्रॅक्ट साठीचा बेस आहे, त्यामुळे ती खरी आहे. अँड वी ऑल्सो डिक्लेअर दॅट एनी ऍडिशनल ऑर अल्टरेशन आर कॅरीड आउट आफ्टर द सबमिशन ऑफ द प्रपोजल फॉर्म, देन द सेम वुड बी कन्व्हेड टू द इन्शुरन्स इमिजिएटली. समजा काय अजून इन्फॉर्मेशन, मी गाडीमध्ये काहीतरी ऍडॉन्स बसवले, आधी LPG नव्हतं, CNG नव्हतं, मी आता LPG किंवा CNG गाडीमध्ये बसवलेलं आहे पॉलिसी नंतर, तर ती इन्फॉर्मेशन सुद्धा मी इन्शुरन्स कंपनीला देणं हे माझ्यावर बंधनकारक आहे. नाहीतर समजा गाडीवर तुमच्या RC वर नंतर तुम्ही चेंज करून घेतलं की LPG आणि CNG बसवलंय आणि तुम्ही पॉलिसीमध्ये जर चेंज नाही केलं
तर त्या केसमध्ये काय होणार आहे, तर तुम्हाला इन्शुरन्स मिळणार नाही, तुमचा क्लेम काय होणार, रिपीटेड होणार आहे, तो कॅन्सल होणार आहे. एनसीपी डिक्लेरेशन कन वॉरंटी इन पॉलिसी. तर ही सुद्धा इन्फॉर्मेशन जी आहे नो क्लेम बोनसची, ही मी प्रॉपरली भरलेली आहे, हे सुद्धा हे पूर्ण तुम्हाला ह्यामध्ये डिक्लेअर करायचं आहे. आणि त्यानंतर नो पर्सन शॅल अलाउ और आफ्टर आयदर डिक्लेरेशन और indirectly as an inducement to any person to take out the renew or continue an insurance in respect to any kind of risk relating to life or property in India, any rebates of the whole or the part of the commission payable or any rebate of the permission shows on the policy, nor shall any person taking out or renewing or continuing a policy expect any such rebates such as may be allowed in accordance with the prospects or table of the insurance. ये प्रोव्हिजन सेक्शन 44 नुसार आणि मोटर व्हेकल ऍक्ट 1908 नुसार हे तुम्हाला कंडिशन सगळ्या ऍक्सेप्ट आहेत की मी काय नवीन इन्व्हेस्टमेंट करणार नाही, किंवा ही पॉलिसी फ्रॉड पॉलिसी म्हणून कुठं एक्स्ट्रा सेल करणार नाही, किंवा त्यावर एक्स्ट्रा एन्डॉर्समेंट करून घेणार नाही, हे सगळं तुम्हाला मान्य करायचं आहे. आणि नेम अँड सिग्नेचर ऑफ प्रपोजल ही तुमची इन्फॉर्मेशन आणि ऑथोराइज बाय, म्हणजे जो प्रपोजल असणार आहे, म्हणजे जो इन्शुरन्स कंपनीचा माणूस असणार त्याची इथं सही असणार आहे. आणि हे सगळं तुम्हाला मान्य आहे, सगळी भरलेली माहिती तुम्हाला मान्य आहे, तुम्ही स्वतः व्यवस्थित आणि खरी भरलेली आहे असं सांगून तुम्ही इथं साइन करताय. सो दिस इज नथिंग बट द प्रपोजल फॉर्म. अजून एक प्रपोजल फॉर्म आहे, जस्ट ओव्हरलुक घ्या. प्रपोजल फॉर्म प्रायव्हेट अँड कार व्हेकल, पूर्ण माहिती झाली माझी. ही कुठल्या कंपनीची आहे, DHFL कंपनीची आहे. माझी स्वतःची माहिती असेल, गव्हर्नमेंट आहे, बिझनेस आहे, ऍड्रेस आहे, GST नंबर असेल तर द्यायचा आहे, आधार नंबर, पॅन नंबर, फायनान्शियल डिटेल्स, म्हणजे फायनान्स कुठल्या कंपनीत माझे लोन आहे का ते सुद्धा तुम्हाला इथे डिटेल्स भरायचं आहे. डिटेल ऑफ व्हेकल, रजिस्ट्रेशन नंबर, इंजिन नंबर, चासी नंबर सगळे द्यायचे आहे. एक्स्ट्रा काय काय आयटम्स आहेत, म्हणजे स्टार्टर आहे, सेंट्रल लॉकिंग आहे, हे सगळी इन्फॉर्मेशन आहे. IDV अमाऊंट तुम्हाला टोटल IDV कॅल्क्युलेट होणार आहे. त्यानंतर इलेक्ट्रिकल ऍक्सेसरी एक्स्ट्रा काय असेल, CNG, हे सगळं द्यायचं आहे. IDV बघा, इन्शुअर डिक्लेअर व्हॅल्यूचे हा चार्ट आहे. नॉट एक्सिडिंग द 6 मंथ डिप्रेशन फॉर फिक्सिंग द IDV, म्हणजे 6 महिने. आता पहिल्यांदा जेव्हा असते गाडी नवीन तेव्हा IDV काय जास्त चेंज होत नाही, पण जेव्हा 6 महिन्यापेक्षा जास्त होते, एक्सिडिंग 6 मंथ बट नॉट एक्सिडिंग 1 इयर, त्याला 15% IDV बसते. म्हणजे 15% तुमच्या पहिल्या ह्याच्यापेक्षा 15% तुम्हाला, समजा 10,000 रुपये IDV असेल तर 15% त्यातनं कमी होणार, म्हणजे 1500 रुपये कमी होणार. म्हणजे IDV किती झाली तर 8,500 तुमची IDV झाली. पुढं एक्सिडिंग 1 to 2 इयर, म्हणजे 1 वर्ष झालेत पण 2 वर्ष अजून व्हायचे तर IDV 20% तुमची कमी होते. गाडी घेताना तुम्ही 10,000 घेतले, पण ह्या वर्षी तुम्हाला IDV 1 वर्षानंतर किती मिळणार आहे तर 8,000 मिळणार आहे. 2 वर्षानं 30,000 मिळणार. मी एक्झाम्पल 10,000 घेऊन घ्यायला लागलोय. 5 वर्षांनी तुमची IDV काय असणार आहे, 4 वर्षांनी तुमची IDV 5,000 रुपये असणार. म्हणजे 5 वर्षांनंतर जर गाडीचा मोठा ऍक्सिडेंट झाला आणि गाडीला 6,000 रुपये खर्च आहे तर तुम्हाला 5,000 रुपये देणार आणि क्लेम सेटल होणार. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगवलं की ह्यानुसार तुमचा IDV चेंज होतोय, इन्शुअर डिक्लेअर व्हॅल्यू यानुसार तुमचा चेंज होतोय. तर नवीन असेल तर तुम्हाला आहे तशी काय 5% फक्त डिप्रिशिएशन देऊन द्यायचे आहे. आणि जसं एक वर्ष झाली की 20%, 2 वर्ष झाली की 30%, 3 वर्ष झाली की 40% आणि 4 वर्ष झाली की 50%. मेन व्हॅल्यूचे हे एवढे डिडक्शन होत जाते. प्रिव्हियस इन्शुरन्स डिटेल्स तुम्हाला भरायचे, आधीचा काही इन्शुरन्स असेल तर. अदर इन्फॉर्मेशन, एव्हरेज इयरली युसेज किती होत आहे, करंट ओडोमीटर रिडिंग, तुमचं गाडीचं आत्ताचं रिडिंग काय, म्हणजे त्यांचं सिटी कुठं वापरतं, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर एनी अदर रिलेव्हंट इन्फॉर्मेशन तुमची काय असेल तर, व्हेकल बिंग टू रन बाय नॉन कन्व्हेन्शनल सोर्स, कोण दुसरा चालवतोय, व्हेकल बिंग यूज बाय फॉर ड्रायव्हिंग ट्युशन्स, हे जशी मगाशी होती तशी सुद्धा तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन सगळी भरायची आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन दिल्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला डिक्लेअर करायचं आहे की ही सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती व्यवस्थित आहे आणि मी इथं साइन करतोय आणि त्या दिवशी डेट आणि प्लेस भरायचं आहे. सो दिस इज द प्रपोजल फॉर्म. दिस इज द प्रपोजल फॉर्म. So with this I will end up with today's lecture, and in next lecture we'll see the policy form. What is the policy form and what are the clauses are covered in the policy form. So thank you.